रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत मौ मराठे यांची एक सुंदर कथा, माधुकरी. आकाशे मास्तरांच्या खोलीतून मी बाहेर पडलो, रिकाम्या झोळीनिशी. डाव्या हातात झोळी होती, आत एक ॲल्युमिनियमची कधी काहीची ताटली. मला वाटतं तिला सुद्धा कडेला डोळे फुटले आहेत. त्या डोळ्यांनी ती बघायचा प्रयत्न करीत असावी. 2 वर्ष झाली त्या झोळीला. गावाहून येताना बाबांचा एक जुना पंचा आणला होता आणि आईनं ही झोळी दिली होती. 2 दिवसांनी तिला पाण्यातून बुडवून काढतो, पण साबणाशिवाय ती स्वच्छ होतच नाही. वर तोंडापाशी एक मोठं भोग पडलं आहे. शेजारून कावळा उडाला तरी त्याला त्या छिद्रातून आतली शिळी भाकरी सहज दिसेल. पण मी फारसं बघत नाही. उजव्या हातातली बरणी मला अगदी मेटाकुटी सांगते. धाय रडवते. पावशेराचीच आहे असं आई म्हणायची, पण रोज उजव्या हाताच्या बोटांनी सांभाळावी लागते. बोटं दुखतात, कणतात, पण इलाज नसतो. त्यांना समजावतो काहीतरी. दोन्ही हात भरलेले. उन्हातून पळताना घाम आला तरी पुसायचा नाही. हातच मोकळा नसतो. आणि घाम पुसलेल्या हातानं धरलेल्या बरणीतलं ताक पिताना मला बरं वाटत नाही. बोलून चालून मी एक माधुकरी, 12-13 वर्षाचं वय. असे नका घामेजलं शरीर. कोण मला बघण्यासाठी अडून बसलाय, आणि बघायचं तरी काय माझ्यात इतकं. नेसू लंगोटी, डाव्या हाती झोळी आणि उजव्या हाती बरणी, गळ्यात एक जानवं. 3-4 वर्षांपूर्वी मुंजीत उपाध्ये बुवानं ते बांधलं. हे लंगोटी नेसवली. हाती भिक्षापात्र दिलं. उजव्या हाती बरणीऐवजी पिवळी चिंधी गुंडाळलेला दंड होता, एवढंच. तसा वेश हा जुनाच, आणि आमच्या धर्मानं म्हणे सांगितलं आहे. आमच्या धर्मात देव अवतार घेतो. देवाचा पण हा धर्म, असं मास्तर सांगतात. वाटलं होतं की आगाशे मास्तरांकडे अर्धा पाव भाकरी मिळेल, पण तिथंही दैवानं आज मला हात दाखवला. आजचा दिवसच असा दरिद्री निपजला. पहिलं घर घेतो हॉटेलवाल्या परांजप्यांचं, पण तिथं आज झोळी उपाशी राहिली. त्या बाई आज मुलांना घेऊन माहेरी गेल्या होत्या. त्यांचा मधला मुलगा मला न चुकता वेडावणं दाखवतो आहे 7 वर्षाचा, पण नेसतो कसल्याच्या झकाश कापडाची चड्डी. मी जातो लंगोटी नेसून, हाती झोळी धरून. घाम डोळीतून झिरपत असतो. तिथं झोळी पसरून बसतो. अजून ताटलीत नसतं काही. 24 तास झाल्यावर भूक उठते तिच्याही पोटात. वासून असते. एकदा असाच बसलो होतो. दाराच्या बाजूला मोलकरीण बाई आडवी झाली होती. मी आल्यावर तिला उठावं लागलं. ती शिव्या देत उठणार होती. इतक्यात तो मधला मुलगा, जो कुठूनसा धावत आला, तो सरळ मी आखडून बसलो होतो तिथंच. माझी उघडी झोळी आणि रिकामी ताटली त्यानं बघितली, आणि एकदम तो ताटलीत थुंकला. माझ्या अंगावर शहारे उठले. पोटात वेदना उमटली. मस्तक भडकलं. पण इतक्यात मोलकरीण बाई आली आणि म्हणाली, साले, माजोरी वेळेवर यायला ते मेल्या काय घेशील. तिनं त्याला थुंकताना बघितलं. मला वाटलं ती त्याला मारील, पण त्याला म्हणाली, बाळासाहेब, असं करू नये. बाळासाहेबानं तिला जीभ दाखवली आणि तो पळाला. मी निमूट ताटली पुसली आणि माधुकरी घेतली. मोलकरीण बाईंच्या 4 शिव्या घेतल्या. खूप वाईट वाटलं, पण 2 घास गिळता यावेत म्हणून दुःख गिळलं. रोज तिथं माधुकरी मिळे. महिन्यातून 8 दिवस नसेल, पण इतर दिवशी रोज मिळे. शिळी तर शिळी, पण अर्धी चपाती मिळे. अपमानानं जगू नका, असं आगाशे मास्तर शिकवतात. पण खरं काय ते मी समजलो आहे. हा अपमान गिळला नाही तर पोटाला अर्धी चपाती मिळेल का? तसा अपमान प्रत्येक घरीच होतो. मग जगायचं कसं? हॉटेलवाल्या परांजप्यांच्या घरनं आज रिकाम्या झोळीनिशी बाहेर पडलो. दुसरं घर जोशांचं. ते म्हणे कॉलेजात मास्तर आहेत. पैशांचं शास्त्र का कायसं शिकवतो असं म्हणाले. म्हणजे पैशाचं सुद्धा शास्त्र आहे तर. त्यांच्या घरी बशीत भात भाजी ठेवलेली असते. दार उघडून ती घ्यायची आणि वाट धरायची. आज गेलो तर तो भात मांजर खात होतं. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आता तो घ्यायचा कसा, खायचा कसा, आणि घेतला तर टाकावा कसा. अन्नासारखं अन्न ते, ज्याच्यासाठी मी घामानं नाहून उन्हातानातून हिंडतो. बरं न घेता तसंच ठेवलं तर म्हणायचे, माजोरी कुठला, आज आला नाही अन अन्न फुकट गेलं. अशा विचारात उभा होतो. जोशांनी बघितलं. म्हणाले, का रे असा उभासा, माधुकरी ठेवली नाही वाटतं आज. मी थोडासा घाबरलो. कॉलेजातले हे मास्तर, बोलू कसं यांच्याशी. पण धीरानं म्हणालो, माधुकरी मांजरानं उष्टावली आहे.
इंग्रजीत ते काहीतरी बडबडले. मग म्हणाले, "मग आज नको घेऊस ती. दुसरी मिळाली ना तीच खा." झटकन म्हणालो, "मिळाली तर?" आगाशे मास्तरांचं तिसरं घर. तिथं नक्कीच काहीतरी खायला मिळणार असं वाटत होतं. आगाशे मास्तरांच्या घरून आजवर कधी रिकामा बाहेर पडलो नव्हतो. रोज काही ना काही असेच. कधी भाकरी, कधी भात, कधी गोड, सुकानं मनापासून दिलेलं. हळूच त्या वहिनी झोळीत टाकतात. कधी कधी गोडधोड केलं तर घरच्या माणसासारखं राखून ठेवतात. पण आज तिथंही काही मिळालं नाही. आश्चर्य होतं. मायेच्या माणसांनीही असंच करावं. मास्तर म्हणाले, "आज तुला काही उरलं नाही रे." आईशी बोलावं तसं मी त्यांना म्हणालो. "उरलं नाही का? असं कधी झालंय का?" झोळी बरणी जमिनीवर ठेवली आणि बसलो अगदी घरी बसावं तसा मोकळा. मास्तरांचा संसार एका खोलीचा. त्यातच रांधणं, जेवणं, राहणं, झोपणं. आज भांडी अजून तशीच होती. पातेली एकच दिसत होती. ताटं मात्र 5-6 होती. मी तिथं अगदी मोकळा वागतो. त्या वहिनी मला अगदी आईसारख्या वाटतात. मी त्यांना विचारलं, "वहिनी, आज काही नाही हो उरलं?" "अरे, अजून पगार नाही ना झाला. उद्या होईल. एक दिवसासाठी उधारी नको म्हणून पावशेर तांदळाचा भात केला, पातळ, आणि तोच खाल्ला. तो रे तुला कसा देऊ? माधुकरी असलास तरी तू पण माणूसच आहेस ना." माझ्यानं पुढं ऐकवलं नाही. भांडभर पाणी प्यालो आणि जायला निघालो. मास्तरांनी पकडलं आणि एक चवली हातावर ठेवीत म्हणाले, "ठीक आहे, खा काही दुकानातलं." आज महिनाभर मी बघत होतो. मास्तरांचं धोतर गुडघ्यावर फाटलं होतं. ते अजूनही तसंच होतं. मी ती चवली घेऊ शकलो नाही. तिथूनही तसाच रिकाम्या झोळीनं बाहेर पडलो. मी जन्माला आलो तोच असा, सुना, दरिद्री, या झोळीसारखा. सदा फाटका, अपुरा, कधी पोटभर जेवलो नाही, कधी अंगभर कपडा वापरला नाही. वडील गरीब, भिक्षुक, मासाकाठी साधारण पोट भरे. कुटुंब चाराचंच, तरी पण घरात सामानापेक्षा रिकामी जागाच फार. घर तरी कसलं, जमिनीवर उभ्या केलेल्या 4-6 भिंती, थोड्या नळ्यांचं छप्पर, यालाच आम्ही घर म्हणत असू. त्यातच राहत असू. सुखापेक्षा हलाखीच फार. घरी वर्षाकाठी गणपतीला तांदूळाची खीर शिजायची. बाकी गोडधोड कधी तोंडाला लागे ते शेजार घरचं. आई रांधायला कुठेतरी जाई. तिथून आणलेलं माझ्यासाठी, आम्हासाठी. गुळाला मुंग्या झोंबाव्या तसे आम्ही सर्व त्यावर तुटून पडू, अगदी वडील सुद्धा. मला एक थोरला भाऊ होता म्हणे. मलाही आठवतो थोडासा. 6-7 वर्ष घरी झाली. घरी वैतागला आणि मुंबईला पळाला. कुणाला तरी गाठला आणि तडक घरातून निघाला. जाताना आईच्या पाया पडला ते अजून मला आठवतंय. आता कुठं आहे देव जाणे. पत्र-बित्र येत नाही कधी चुकून सुद्धा. इथून 14-15 मैल येतं माझं गाव. तिथं 4थीपर्यंत मी शाळेत गेलो. गणपतीला नाही तर दिवाळीला घरी जातो तेव्हा आईला विचारतो, "आई, दादाचं पत्र-बित्र आलो का गो?" डोळीचे पाणी पुशीत आई म्हणते, "कुठं आहे पो देव जाणे. कुठंही असो, पण सुखी असो. नाही आलं रे काही पत्र-बित्र." पुढे विचारायला मी धजतच नाही. 4 वर्षापूर्वी वडीलही वारले. बाबा देवाघरी गेले, तिथून ते तुला बघताहेत असं आई म्हणते. पण मला कधी देवाचं घर आकाशात दिसत नाही. आईला विचारलं तर म्हणते, "ते लहानांना नाही दिसत. तू मोठा झालास की उमगेल आकाशीचं देवघर." 4थीत पहिल्या नंबरानं पास झालो आणि शेजारच्या गणूबाबानं मोठा होण्यासाठी मला इथं आणलं. 4 घरी माधुकरीची आणि मधल्या आळीतल्या गणपतीच्या देवळात राहायची सोय केली. तिथं एक खोली आहे. अंघोळ केल्यावर अथर्व शीर्ष म्हणत देवावर पाणी ओततो आणि शाळा गाठतो. आकाशे माझे मास्तर. ते बोलताना ऐकत बसावंसं वाटतं. ते बोलतात ते लक्षात राहतं, बाकी सारं विसरायला होतं. आगाशे मास्तरांच्या खोलीतून मी बाहेर पडलो आणि उगाच नको त्या आठवणींनी मला घेरलं. तसा मी मोठा नव्हे, 12-13 वर्षाचं वय माझं. गरिबी श्रीमंतीतलं फारसं काही कळत नाही, पण गरिबी नकोशी वाटते. माझाच मला उबग येतो. देवानं मला जन्माला घातलं तेव्हाच त्यानं माझ्या अर्ध्या शेराची सोय केलीये असं म्हणतात. पण त्या अर्ध्या पाव शेरासाठी असं दारोदार भटकावं लागतं. हाती जोळी धरून शरमलेला, ओसाळलेल्या चेहऱ्यानं अन्न जमवावं लागतं. बापानं काही ठेवलं नाही, भाऊ लक्ष देत नाही, आई काही देऊ शकत नाही, असं माझं आयुष्य. आगाशे मास्तरांनंतर उरलेली 2-3 घरं घेतली. 10-12 घास अन्न जमलं. एका घरी अर्धी शिळी भाकरी मिळाली. दुसऱ्या 2 घरी 2 पळ्या ताक आणि थोडासा भात. बस एवढंच.
देवानं माझ्यासाठी योजलेल्या अर्ध्या शेरापैकी एवढंच वाट्याला आलं होतं. भुकेलेल्या पोटात काही थंडाई उतरणार होती. दुपारीच ते 10-12 घास अन्न संपणार होतं. अन्न म्हणे थोडं खावं. ज्यांना थोडं म्हणजे काय हे कळत नाही त्यांना हे शिकवायचं. पण आम्हाला थोडं म्हणजे काय हे शिकवावं लागत नाही. आम्ही कधी भरपूर जादा होईपर्यंत खाल्लंच नाही. त्यामुळं माहीतच नाही एवढं खाऊन. शेवटचं घर घेऊन मागे फिरलो. फर्लांगा 2 फर्लांगावर येतं माझं विरार. रस्त्यावर थोडी सावली मिळते. 4 आंब्याची झाडं रस्त्याकडेला उभी आहेत. आई मुलाला उचलून घेताना ओणवते तशी ओणवलेली. त्यांची वाट सरूंवर माया दांडगी. सूर्याखाली ती जळतात, आग सोसतात, पण रस्त्यावर सावलीचं पांघरून घालतात. रोज फिरून फिरून सावली सुद्धा ओळखीची झालीये. हॉटेलवाल्या परांजप्यांचं घर आलं. मोठं टोले जंग घर. निळ्या रंगवलेल्या भिंती, गुळगुळीत. पाल चालू लागली तर घसरून पडेल इतक्या गुळगुळीत. फाटकी जोळी आणि रिकामी फुटक्या काठाची बरणी सांभाळीत मी चालत होतो. तिथून 10 घरं टाकून पुढं गेलं म्हणजे गणपतीचं देऊळ. तिथं जाऊन ते 10-12 घास मी खाणार होतो. वर पाणी पिणार होतो. खायचं म्हटल्यावर पोटातली आग अधिकच भडकली. पण शब्द कानावर आले. चालू लाग, चल, चालती हो, लोचट कुठची. त्या परांजप्यांकडे असलं कधी मोठ्याने ऐकू येत नाही. कधी मोठा आवाज आलाच तर रेडिओचा. सहज वळून बघितलं तर एक म्हातारी होती. पार्वतीनं म्हणे अंगावरचा चिखल जमवून गणपती केला. ते इथं अगदी खरं वाटत होतं. कडेवर एक पोर होतं, ते किंचाळत होतं. बाई ओरडत होती, दादा माई, पोर लई भुकेजलया, थोडं शिळं टाका तरी. परांजपांचा काळा कुत्रा जगाला आग लागावी तसा ओरडत होता. बाईच्या अंगावर धावत होता. साखळीनं बांधून ठेवला होता म्हणून, नाहीतर बाईच्या अंगाचं वाटीवर रगत प्याला असता. मोठी क्रूर जात. त्या बाईवर तुटून पडत होता. बाई पोराला सांभाळीत हात पुढं करीत होती. त्यावर काही पडेल या आशेनं व्याकुळ होऊन ओरडत होती. पोर करुण स्वरात रडत होतं. परांजपांचा गडी जोरात भडकला. गडी असला तरी तो मोठ्या घरचा होता. बाजारात जाताना स्वच्छ घडीचे कपडे वापरणारा, झकास टेबल पुसणारा, रेडिओ ऐकणारा. त्याला म्हातारीच्या भीक मागेपणाचा वीट आला. साले, असं म्हणत तिच्या अंगावर धावला. म्हातारी घाबरली. पोर आणखीनच किंचाळलं. म्हातारीच्या सुरकुतलेल्या अंगाला चिकटलं. तिनं तिथून पळ काढला. जीव घेऊन पळाली. पोराला सावरीत कशीबशी फाटकातून बाहेर पडली. मी खुळ्यासारखा उभा होतो. उगाच वेळ दवडला. म्हातारी भुकेनं किंचाळत बाहेर आली. मी भानावर आलो. माझ्या हाती अन्न होतं. चांगलं 10-12 घास धुवून पळालो आणि माझी खोली गाठली. दाराला नुसती कडी असते. कुलूप हवं कशाला? कोण कशाला येतंय चोरायला? कुत्रा कावळा सुद्धा फिरकत नाही. माधुकऱ्याची खोली म्हणून सारेच तिला ओळखतात. दार सताड उघडं असलं तरी चोर आत डोकवायचा नाही. 2 पुस्तकं, 3 वह्या विकून काय मिळणार बिचाऱ्यांना? दार उघडलं. कोपऱ्यात झोळी ठेवली. तांब्या भरून घेतला. भांडं घेतलं. झोळीतून ताटली काढली. भांडी घालून पाणी फिरवलं. तेवढ्यात शेजारच्या घड्याळात 12चे ठोके पडले. घंटेवर टोला बसावा तशी झरकन आठवण झाली. संध्याकाळी मास्तर इतिहासाचे प्रश्न विचारणार होते. भारताच्या खाणीतला गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ वाचून जायला हवा होता. उत्तर आली नाही तर आगाशी मास्तर मारतात, लागेलचं बोलतात. इतिहासाचं पुस्तक गाडगिळांच्या वासूनं देतो म्हणून सांगितलं होतं. 12 वाजता त्याच्याकडून आणून 1 वाजता ते त्याला परत द्यायला हवं होतं. तो ताईशी पत्ते खेळणार होता. तेवढ्या वेळासाठी तो पुस्तक द्यायला तयार झाला होता. मोठ्या मुश्किलीनं कपाळी आठ्या चढवून. ताटलीवर तशीच झोळी पांघरली. चड्डी नेसलो. शर्ट घातला. पळत पळत वासूकडे गेलो. फर्लांगभर त्याचं घर. वासूनं पुस्तक दिलं ते घेतलं आणि माघारी वळलो. अन्नावर बसून उठलो होतो. जाऊन जेवणार होतो. पोटात ते कोंबणार होतो. वर पाणी ढोसणार होतो. ढेकर देणार होतो. आणि मग अर्धा पाऊण तास इतिहास पाठ करणार होतो. धावत धावत देवळात आलो. गणपतीला हात जोडले. खोलीत घुसलो. पुस्तक नीट वहीवर ठेवलं. तांब्या घेतला. पाय धुवायला बाहेर आलो. दारातच म्हातारी दिसली. ती मगाचीच. परांजप्यांकडनं जीव घेऊन पळालेली. हाती तसंच पोर होतं. काळं काळं कोळशासारखं. केसांची झुलप गवतासारखी वाढलेली. ते अजूनही किंचाळत होतं. बाई त्याला उगी करायला म्हणून ओरडत होती. मी पायावर पाणी ओतलं. हात धुतले. तोंडावरनं पाणी फिरवलं. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती म्हणाली, बाळा, जेवलास वैर? जा, आईला म्हणावं थोडं शिळं पाकं असल तर दे.
पॉर कालपासनं उपाशी आहे र. मला थोडा राग आला. याच वेळी ही म्हातारी रडत तिथं कशाला आली मरायला. अजून माझ्या पोटी काही सुद्धा गेलं नव्हतं. भुकीची आग पोट फाडून बाहेर यायला बघत होती. झटक्यासरशी आत आलो. दार लावून घेतलं. पाय पुसले, ताटापाशी बसलो आणि पुन्हा ती बाई ओरडली, बाळा थोडं दे की र. पोरगं अजून किंचाळतच होतं. तिनं एक धपाटा त्या पोराला लगावला आणि बोलली, मला हाऊस आहे र तुला उपाशी ठेवायची. मला तरी कुठं मिळलंय 2 दिवस. मिळलं तर दिन, नाहीतर मर असाच उपाशी. पिवळत एक हुंदका तिच्या तोंडातून बाहेर आला. चटकन ताटावरनं उठलो. अजून चित्रावृत्ती सुद्धा टाकल्या नव्हत्या. सबंध ताटली उचलली आणि ताडकन दार उघडून बाहेर आलो. वेगात आलेल्या मोटारीसारखा पुढे झालो. म्हातारीच्या झोळीत ताट ओतलं. तिनं भरल्या डोळ्यांनी बघितलं. बकाबक 4 घास पोराच्या तोंडात टाकले. चपाती आपल्या तोंडात कोंबली. पाणी प्याली आणि उठून गेली. जाताना माझ्याकडे वळून बघितलं. अगदी देवाकडे बघावं तसं. मी तांब्याभर पाणी प्यालो. भरल्या पोटासारखी ढेकर दिली आणि इतिहास उघडला. आता वर्गात शेवटचा तास सुरू होता. इतिहास संपला होता. प्रश्नोत्तर, मार, बोल सगळं संपलं होतं. नित्यासारखंच. शेवटचा तास होता आज सामान्य विज्ञानाचा. शिकवायला सुरुवात झाली. अन्नाचं पचन हा भाग सुरू होता. अन्न आपण का खातो ते शिकवून झालं. भूक लागली म्हणजे खावंसं वाटतं हे साधं उत्तर. सर्व मुलांनी तेच सांगितलं. पण विज्ञानाच्या पुस्तकात शक्ती, उष्णता असं काहीसं कारण होतं. घरी गेल्यावर कुणाची आई काय खायला देते हे विचारून झालं. मला विचारल्यावर मी काय सांगणार होतो. दुपारची उरलेली माधुकरी, 2-4 घास, वर पाणी तांब्याभर. पोट फुगेपर्यंत पोटी ओतायचं होतं. पण मास्तरांनी मला विचारलंच नाही. तेच बरं झालं. गणपतीला हात जोडीत होतो. मास्तरांनी मला आज विचारता कामा नये असं मी गणपतीला सांगितलं. आणि मास्तरांनी मला विचारलेच नाही. यात बराच वेळ गेला. कसा गेला कळलंच नाही. आई गोष्टी सांगत नाही. इतकं गोड शिकवतात मास्तर. बरं, आज काय काय जेवलात रे? असं मास्तरांनी विचारलं. प्रथम कुणीच काही बोलेना, कुणीच उठेना. एक लाजला म्हणून दुसरा लाजला. मग मास्तरच म्हणाले, अरे आज मी काय जेवलो माहीत आहे का? मी एकदम ओरडणार होतो. मास्तर तुम्ही पातळ भातच जेवलेत ना? पण मास्तरांनी सुरू केले, अरे आज मी पुरणपोळी खाल्ली. वर झक्कास साजूक तूप होतं. मी किंचाळणार होतो. खोटं खोटं, मास्तर साफ खोटं बोलतायत. पण वाचा फुटली नाही. त्यांच्या नजरेला माझी नजर भिडली. क्षणभरच. चोरी उघडकीस यावी आणि पोरानं वरमावं तशी मास्तरांची नजर वरमली. झटकन बाजूला वळली. मग पोरानं वाचा फुटली. गाठबिळाच्या वासूनं आज ऑमलेट खाल्लं होतं. गोडशानं दुसरं काही, इतरांनी आणखी काही. माझी पाळी आली. मी उठलो आणि म्हणालो, मी आज पुऱ्या खाल्ल्या तुपात तळलेल्या. वर बटाट्याची टेस्टदार भाजी होती. घन 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 घंटा वाजली. सर्व वर्ग सुटले आणि मी सोसाट्यानं घरी पळालो.